एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आजचा व्लॉग थोडा लेट चालू झाला आहे कारण सकाळी मला उठायला उशीर झाला. आंघोळ वगैरे झाली आहे, चहा पण झाला आहे माझा आणि आता करायचा मला स्वयंपाक. याच्यासाठी आता मला उपवासाचा काही पदार्थ करायचे आणि ज्यांना उपवास नाही आहे त्यांच्यासाठी पण चपाती भाजी करायची आहे. आता मी फटाफट स्वयंपाक उरकते आणि मग डायरेक्टली ऑफिसला पण जायचं. बटाटा घेऊन येता, बटाट्याची आमटी करायची ना उपवासामध्ये. वरईचं भात त्यासाठी एका साईडला भात टाकून शिजायला आणि आता ही बटाट्याच्या आमटीसाठी तयारी करायची आहे. आणि आज संध्याकाळी मी ऑफिसवरून आल्यानंतर मला जे मी वाहनाचं सामान आणलं आहे ते पण दाखवणार आहे. अंगापासून दाखवायला वेळच नाही मिळाला, तेव्हा संध्याकाळी ते पण बघूया. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागणार आहे तुम्हाला. मिरची आणि थोडंसं शेंगदाणे जे ते वाटून घेऊन होते आणि ते आपल्याला आमटीच्या फोडणीसाठी वापरायची होती. ती फोडणी देते आहे छानपैकी. तेल टाकून मिरची आणि वाटण केलं घालायचं ते मी परत आपण टाकणार आहोत. चवीनुसार मीठ चमचा टाकते मी नेहमीप्रमाणे. वरईमध्ये पण थोडंसं टाकलेलं आहे. परतलं की मग त्याच्यामध्ये आपण हा जो किसलेला बटाटा आहे तो टाकून परतणार आहोत. छान मी धुवून घेते. तरी छान आपलं परतलेलं आहे मिरची आणि शेंगदाण्यासोबत. त्याच्यामध्ये हा जो किसलेला बटाटा आहे तो टाकते मी छानपैकी. असं पाणी सुद्धा काढून घेतले जातं त्याला चव नको यायला. म्हणजे थोडंसं तिखट टाकलं शिजण्यासाठी. थोडंसं पाणी छान तरी पण थोडं भाजून ठेवलं तरी म्हणजे ते बटाटा छान शिजेल. इकडे हा राईस होता. वा, हा पण शिजलेला आहे. गॅस बंद करते मी, थोड्या वेळाला झाकून ठेवते. ओके, आता मला करायचे चपाती. चपात्या करून झालेल्या आहेत माझ्या. आता एक छान सुंदर अशी भाकरी करायची चपाती भाकरी.
फटाफट हे करता येतं. बघू शकतो थोडेसे सोबत टिफिन पण पॅक करतो भाकरी बनवतो. बघू शकतो भाकरी पण भाजली माझी एकदम अशी सुंदर माझी भाजलेली आहे. फुगलेली आहे एकदम सुंदर. कढईने भाजून घ्यायचं. ठीक आहे, आता स्वयंपाक झाला. अशी मस्त भाकरी, चपाती, वरईचा भात. हा थोडा फोडणीचा भात आहे, रात्रीचा जो गरम केला. अशी सुंदर आमटी आहे उपवासाची. अशा प्रकारे भांड्यांचा पुरा ढीग लागलेला आहे. तर हे मी पटपट आवरते. सोबत माझा टिफिन पॅक करते. हॅलो गाईज, संध्याकाळ झालेली आहे. मी ऑफिसवरून आले होते. ऑफिसवरून आल्यानंतर जसं मी तुम्हाला सकाळी सांगितलं की आपण बघणार आहोत की मी वाणासाठी नक्की घेतलं काय. आता कारण संक्रांत जवळ येते, त्यामुळं आम्हाला प्रत्येक लेडीजला हा प्रश्न असतो की यावर्षी वाणामध्ये नवीन द्यायचं काय. टेन्शन नका घेऊ लेडीज, मी तुमच्यासाठी एकदम भारी गोष्ट घेऊन आलेली आहे आणि जी मला फक्त मिळालेली आहे अंडर ₹30. तर मी तुम्हाला दाखवते नवीन. तर ही आहे सुंदर अशी पर्स. याला तुम्ही पाऊच म्हणू शकता, पर्स म्हणू शकता. मी तुम्हाला ओपन करून दाखवते. याच्यामध्ये सुंदर असं हे वर्क केलेलं आहे. याच्यामध्ये डिफरंट कलर्स अवेलेबल आहे. पीच कलर आहे, त्यानंतर हा पिंक कलर आहे, हा माझ्या आउटफिटची मॅच होतो आज. त्यानंतर रेड आहे, मरून कलर आहे, हा रेड कलर आहे, हा येलो कलर आहे. असे भरपूर डिफरंट कलर्स ऑप्शन अवेलेबल आहे. त्यामुळे तुम्हाला
बरेच ऑप्शन मिळून जातील. तसंच याच्यामध्ये बघू शकता तुम्ही 2 मोठे कप्पे, 2 कप्पे आहेत. एक आहे त्याच्यामध्ये हा असा मोठा, भरपूर मोठा आहे, ज्याच्यामध्ये तुमचा मोबाईल ठेवून पण भरपूर जागा राहते. त्यामुळे तुमचं छोटं मोठं मेकअपचं सामान असेल तर तुम्ही याच्यामध्ये कॅरी करू शकता. प्लस हा अजून एक छोटा कप्पा आहे, ज्याच्यामध्ये पण तुम्ही तुमचं सामान कॅरी करू शकता. लाईक तुम्ही बघू शकता याच्यावर एवढं सुंदर डिझाईन आहे की हे तुमच्या कोणत्याही ट्रेडिशनल आउटफिटवर, कुर्तीज असेल किंवा ड्रेसेस असतील सुंदर सुंदर, किंवा तुमच्या साड्या असेल, हे त्याच्यावरती जाणार आहे. आणि हे तुम्ही कॅरी करू शकता. तुम्हाला एक छोट्या मोठ्या फंक्शनसाठी जायचं आहे किंवा सहज तुम्हाला बाजारात भाजी आणायला जायचं असेल तर तुम्ही ही छोटीशी पर्स कॅरी करू शकता. तर आता ही पर्स मी घेतली कुठून आणि ही मला किती रुपयाला पडली हे जर तुम्हाला माहिती हवं असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. मी तुम्हाला पूर्ण त्याचे डिटेल्स देईन. लाईक याचा ॲड्रेस, मी कुठून आणलं, मला एक्झॅक्टली किती रुपयाला पडलं, आणि क्वांटिटी भरपूर आहे त्यांच्याकडे अवेलेबल. लाईक मी असे हे 3 डझन पर्सेस घेतले. 3 डझन माझ्यासाठी घेतलं. टोटल मी 10 डझन घेतलेलं असेल, कारण अजून ओळखीच्या 2-3 जणांनी मला सांगितलं होतं. हा पण बघू शकता एकदम सुंदर असा ऑरेंज कलर पण आहे याच्यामध्ये अवेलेबल. लाईक सो आता हा एक सुंदर ऑप्शन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आजचा ब्लॉग जो आहे तो मी आता इथे थांबवते आहे. ओके, व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.